I think chicken popcorn अलग है, अभी वो नंबर चेंज हो गया है. हाय एवरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. सो हा व्हिडिओ होणार आहे इन्फिनिटी मॉल एन्जॉयमेंट आणि फन, सो मच गेम अँड एव्हरीथिंग. सो सगळ्यात पहिला आम्ही वसईवरनं ट्रेन पकडली अंधेरीसाठी, कारण की इन्फिनिटी मॉल हा मालाडमध्ये आहे आणि आम्ही जवळजवळ 10च्या दरम्यान निघालो होतो आणि जी गरमी होती मालाडला आलेलो आहोत आणि इकडनं रस्त्याचं काम चालू आहे. फायनली ऑन अ रीच. हा मॅप आहे, तुम्ही ह्याच्यावरून पूर्ण आपल्याला कुठे जायचं आहे. सो आता आम्ही चाललो आहे बाउन्स, म्हणजे 4th फ्लोअरला बाउन्स आहे, जिकडे मजा येणार आहे. लेट्स डू इट. हां, फ्लेवर इट्स नॉट फ्लेवर. दिस इज रोलर कोस्टर आणि हा फूड कोर्ट आहे 4th फ्लोअरला, जिकडे आम्ही नंतर येणार आहेत. हा जे खायला जेवायला. येस, तिकडे खूप मजा येणार आहे. लेट्स गो इनसाइड. चला ना तुम पुढे. अरे उधर नहीं जाना है, इव्हेंट आहे, इकडे जायचं. चलो. That is my bag. तुझ्याकडे आहे ना? Oh my god, are you excited? निष्ठा एक्साइटेड? लेट्स गो. जर तुम्हाला बाउन्समध्ये जायचं असेल खेळायला तर तुम्हाला पॅकेजेस असतात 1 तासाचे, 2 तासाचे. तर आम्ही फक्त 1 तासाचं घेतलं होतं, जे पर पर्सन 900 रुपये होतं आणि सॉक्स त्यांचे कंपल्सरी घालावे लागतात, जे अराउंड 100 रुपीज सॉक्सचे होते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर लॉकर हवं असेल तुमचं सामान ठेवण्यासाठी, त्याचे सुद्धा 100 रुपीज होते, म्हणजे पर पर्सन आम्हाला 1100 रुपये पडलं. पण इट्स डेफिनेटली वर्थ इट, कारण की 1 तासासाठी आम्ही फुल एन्जॉय केली, धमाल केली. जास्त आम्ही जम्पिंग केलं आणि तिकडे रोडीजसारखा एक गेमसुद्धा होता. पण माझ्या फोनचा स्टोरेजच भरला होता, त्याच्यामुळे मी तो पार्ट रेकॉर्डच नाही करू शकले. आणि जेवढे रेकॉर्ड केलं तेवढं फक्त आम्ही जम्पिंग आणि जम्पच करत होतो. त्यानंतर वेळ होती रोलर कोस्टरची, जी आम्ही नाही खेळलो, कारण त्या लोकांचं कार्ड होतं जे 11 प्लेचं होतं आणि तुम्हाला 11 प्लेच करावे लागतात. म्हणजे ते कार्ड देतात आणि कार्ड स्वाईप करून तुम्ही कुठलाही 11 प्ले करू शकता. पण सगळे लहान मुलांचं असल्यामुळे आम्ही तिकडे नाही गेलो. आम्ही ते अवॉइड केलं. नेक्स्ट टाईम आम्ही लहान मुलांना घेऊन जाऊ तिकडे आणि रोलर कोस्टर करू. आणि त्यानंतर भूक लागली होती कडाक्याची आणि ऑलवेज सेफ ऑप्शन इज KFC. आम्ही KFCमध्ये भरपूर काही ऑर्डर केले होते. फर्स्ट टाईम आम्ही KFCची व्हेज बिर्याणी खाल्ली होती, जी खूपच यम होती. लाईक आय कॅन डेफिनेटली ईट दॅट नेक्स्ट टाईम. आणि नॉर्मल आपला बर्गर होता. आणि अशा पद्धतीने आम्ही आमची पेट पूजा केली, कारण की भयंकर भूक लागली होती. आम्ही सकाळी काहीच खाल्लं नव्हतं. लिटरली आम्ही फक्त चाय बिस्किट खाऊन निघालो होतो.
त्यानंतर आम्ही डिसाईड केलं की थोडंसं आपण एक्सप्लोअर करू, म्हणजे आम्ही फक्त विंडो शॉपिंग करायचं डिसाईड केलं होतं. त्याच्यामुळे आम्ही जारा, H&M तर बंद होतं पण जारा डेफिनेटली होतं. जारामध्ये गेलो होतो आणि आम्हाला ड्रेसेस काही आवडले नाही, कारण की इतकं महागाचे ड्रेस कोण विकत घेईल. ॲक्च्युली घेतात बट इट्स ओके. आम्ही नाही घेतलं, फक्त आम्ही बघितला, जर थोडासा शो ऑफ केले, फोटोज व्हिडिओज काढले आणि चुपचाप तिकडनं निघून गेलो. तुम्ही या व्हिडिओजमध्ये बघू शकता आम्ही काय काय मस्ती केली तिकडे जाऊन. छान वाटतंय. वी आर इन द मिनी शो. आय डोंट नो काय घ्यायचं ते. त्यानंतर आम्ही फायनली गेलो स्टारबक्समध्ये, कारण की माझं तर फर्स्ट टाईम होतं स्टारबक्समध्ये, म्हणून मला माझी जी ड्रिंक ही सेफर हवी होती, जी फर्स्ट एक्सपिरियन्स असतो आणि आपला चांगलाच गेला पाहिजे. त्याच्यामुळे मी मोचा ऑर्डर केली. ह्याच्यानंतर ह्या लोकांनी कॅरमेल ऑर्डर केला होता आणि चॉकलेट क्रम्स ऑर्डर केला होता. आमच्याकडे स्टारबक्सचं कार्ड असल्यामुळे आम्हाला ड्रिंक्सला जास्तच जरा डिस्काउंट मिळाला होता आणि आम्ही आमची ड्रिंक्स एन्जॉय केली. लोकवर टाकला फटफट फटफट तिकडे बोकली पार्टी आहे पार्टी. झुमकेवाले मॉलमधनं बाहेर निघाल्यानंतर मालाड स्टेशनला गेलो. तिकडे जाऊन आम्हाला थोडीशी शॉपिंग करायची होती, म्हणजे एक साईड ड्रेसेस आम्हाला घ्यायचे होते, जे थोडं शोधावं लागलं पण आम्हाला मिळालंच. त्याच्यानंतर मी थोडे पॅन्ट्स वगैरे घेतले, आम्ही इयरिंग्स घेतले आणि मेकअपचं सामानसुद्धा आम्ही बघत होतो पण आम्हाला काही आवडलं नाही, त्याच्यामुळे आम्ही इग्नोर केलं. आणि फायनली शॉपिंग झाल्यानंतर आम्ही आमची मुंबई लोकल म्हणजे वसई लोकल पकडली आणि घराकडे निघालो. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्लॉग. बाय बाय.